पप्पा, हा बेटा. उपवर्गीकरण करण्याची कुणाची मागणी होती? ओके, काय झालं बेटा की सध्या प्रचंड गोंधळ महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशभरामध्ये सुरू आहे. त्याचं कारण असं आहे की ही कुणाची मागणी होती का? पंजाब असेल, आंध्र प्रदेश असेल, हरियाणा असेल, बिहार असेल, तामिळनाडू असेल आणि कर्नाटक असेल, काही राज्यांमध्ये ज्या सुधारलेल्या जाती आहेत त्यांच्या तुलनेमध्ये ज्या मागास जाती आहेत त्याच प्रवर्गातल्या त्यांचा विकास शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल तो कमी होतोय. त्याच्यामुळं उपवर्गीकरण करण्यात यावं अशी मागणी जरी होत असली आणि त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट सांगण्यात येते. आता महाराष्ट्र सरकार असो की कुठलंही सरकार असेल, राज्य सरकार सांगतायत की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आम्ही हा निर्णय घेत आहोत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे बेटा, बीजेपीनं त्यांच्या अजेंड्यामध्ये 2014 पासून 2017 असेल, 2019 असेल, 2024 असेल या दरम्यान ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या उपवर्गीकरणाचा उल्लेख स्पष्टपणे केलेला होता. याचा अर्थ असा की बीजेपी मोर इंटरेस्टेड होती हे उपवर्गीकरण करण्यामध्ये. एक गोष्ट लक्षात घे की ज्या जाती पुढारलेल्या आहेत, म्हणजे हे बायफर्गेशनचा हा मुद्दा आहे. एक जीव ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अनुसूचित जातीचा एक प्रवर्ग, या प्रवर्गामध्ये मतदानाचं विभाजन किंवा पॉलिटिकली हे करता येईल का अशा उद्देशानं हे उपवर्गीकरण करण्यात आल्याचा एक आरोप सातत्यानं होत आहे. आणि त्याचं कारण मी तुला सांगितलं की बीजेपी अगदी पूर्वीपासून म्हणजे 2014 पासून उपवर्गीकरणाच्या बाजूने. आता विषय असा झाला की महाराष्ट्रामध्ये 2 एप्रिल 2026 ला आता जी बैठक झाली राज्यातल्या अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भामध्ये, तुला एक गोष्ट सांगितली पाहिजे बेटा की या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा हा विषय आला तेव्हा मोठा वादविवाद झाला. महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुद्दा उपस्थित केला. यावरून संतापाची भावना आहे समाजामध्ये आणि कुठल्या आधारावर आपण हे करतोय, कारण 2011ची जनगणना आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे जनगणना झालेली नाही. आकडेवारी त्या बैठकीमध्ये जी देण्यात आली ती सांगतो की 1,32,75,898 म्हणजे 11.81% ही अनुसूचित जातीची लोकसंख्या होती. त्याच्यामध्ये नवबौद्ध 62% आणि हिंदू दलित 38%. 59 जाती आहेत. ही जी बदर कमिटी आहे ही कशाच्या आधारे ठरवणार की सामाजिक आणि नोकऱ्यांमध्ये अमुक एका जातीची प्रगती झालेली आहे, कारण तो डेटा अवेलेबल नाही. परंतु आशिष शेलार जे सांस्कृतिक मंत्री आहेत राज्याचे, त्यांनी मात्र बचावात्मक पवित्रा घेतला आणि सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. परंतु मी तुला आधीच सांगतो बेटा की बीजेपीच्या अजेंड्यानुसार म्हणजे त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यानुसार हे उपवर्गीकरण होत आहे. ही गोष्ट एक महत्वाची आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. लक्षात आलं बेटा?